बाई रडू नको ना आता. आता काय रडू राहिली तू? बोलला ना वहिनीले, दादा बी बोलला, आई बी बोलली, आणि तरी काऊन रडू राहिली तू? येईन नाही का रोहिणी? रड नाही येईन? ज्या घरात आपलं लहानपण गेलं, ज्या घरात आपण लहानचं मोठं झालो, कालच्या आलेल्या बाया आपल्याला म्हणतील की कधी जाता तुम्ही, कायले आल्या, तर कसं वाटेल? कसं वाटेल खरं सांगतो. मला ह्या गोष्टीचं खरं वाटत आहे की ज्या घरात माझं लहानपण गेलं, माझ्या लहान भावाले मी लहानचं मोठं केलं, त्याला वागवलं, त्याची रक्षा केली, त्याला खाऊ पिऊ घातलं, त्याला लहानचं मोठं केलं, आणि आता त्याच्याच बायका आलेल्या कालच्या मला म्हणतात कधी जाता तुम्ही, काऊन आले आमच्या घरी? खराब नाही वाटेन का रोहिणी? खराब नाही वाटेन का? खरं सांगतो, खरं सांग. मग ऐकून बी नको बोलू आणि त्याच्या ऐकून बी नको बोलू. खरी गोष्ट सांग तू मला. हो बाई, खराब तर वाटेनच ना, वाटेन ना खराब. मी बी बोलली ना वहिनीले. आज तुला म्हटलं ताई ना, उद्या मला म्हणती. पण सोनूबाई खरं सांगतो, मला असं वाटलं नव्हतं की वहिनी असं म्हणू शकते म्हणून. मला खरंच वाटलं नव्हतं. मी किती चांगलं समजत होती ताईले, किती चांगलं समजत होती मी ना. तर कधी स्वप्नात बी विचार नव्हता केला की वहिनी अशा बोलतील म्हणून. पण पाहिलं ना तू, ना पाहिलं ना, बोलली ना ते मला, बोलली ना, कबूल केलं ना तिनं की मी असं म्हटलं म्हणून. पण जाऊ दे ना बाई, माफ करून दे. निघत असते एखाद्या वेळेस तोंडातून. अहो बाई ना, मी ना ऐकलं म्हणून आताच म्हटलं म्हणते. हमेशा म्हणत असेल तर आपण मग ऐकत नसेल, आपल्या मागं बोलत असेल तर जाऊ दे, मागं कोणाला काही बोलू दे. आपल्या मायबापाचं घर आहे, मग येणं सोडतं का इथं? येणं सोडतं का तू? मायबापाच्या घरी येणं सोडशील तर कुठं जाशील? कोणतं घर आहे मग आपल्याला आले? 4 दिवस राहिले. आणि जाऊ दे ना, एकच गोष्ट काय घेऊन बसली? वाटलं असेल वहिनीले की मला जाले नाही भेटत आहे, ह्या येऊन गेल्या. आणि एक बी नाही, दोघीच्या दोघी आल्या. आले असेल त्याच्या डोळ्यात, याईले कसं यायच्या माहेरी रावटते, या कशा यायच्या माहेरी राहत आहे, तसं आम्हालाही रावटते आमच्या माहेरी. वाटलं असेल त्याईले. असं वाटणं बी स्वाभाविक आहे. जाऊ दे, कोणी या दुनियात काही एवढं चांगलं नाही आहे की त्याच्या दिमागात असा विचार नाही म्हणून. जाऊ दे, काही लक्ष नको देऊ वहिनीच्या इकडे. इकून ऐकायचं, निकून सोडून द्यायचं. आपल्याला कोणतं इथं जिंदगीभर राहायचं आहे. पाहुण्यासारखं आलं राहिलं, 4-8 दिवस चाललं आपल्या घरी. आपल्याला काय करायला लागते? बोलू दे ना त्याईले, जे बोलायचं आहे ते बोलत बसतील त्या. त्याचं ते भरत बसतील. आणि तू काय रडू राहिली? तू काय तुम्ही मूळ खराब करू राहिली? रडू नको. आणि तुझ्या भाऊ आहे ना आता ऐकून, तू आई आता ऐकून, आणि तू काय रडू राहिली आता? बोलले ना वहिनीला सर्वजण. खरं सांग का रोहिणी? बाई ना, मला आता राणी वाटत आहे. खरं सांगतो, माझं मन निघालं आता, मला राणी वाटत आहे. बाई अशा गोष्टी नको करू तू. आपल्या मायबापाचं घर आहे, आपण नाही राहू का इथं? आपला धक्का या घरावर, आपल्याला कोणी या घरातून काढू नाही शकत. पण वहिनीनं असं म्हणायला नव्हतं पाहिजे, असं नव्हतं बोलायला पाहिजे. त्याला जायचं होतं ना त्याच्या माहेरी, तर त्यानं त्याच्या माहेरी चाललं झालं पाहिजे होतं. पण मागं अशा गोष्टी नव्हत्या करायला पाहिजे. जे आहे ते तोंडावर बोलायला पाहिजे होतं लागंत. बाप्पा तुम्ही लय दिवस राहणार आहे वाटते. मला मग आईनं बोलवलं आंब्याच्या रसाले. मी जातो आणि येऊन जातो. तुम्ही जायच्या पहिले येऊन जाईन लागन, तुम्ही 8-10 दिवस पहिले मी जातो मा माहेरी, मला जा वाटत आहे असं म्हणायला पाहिजे होतं वहिनीनं. मागं चुकल्या नव्हत्या करायला पाहिजे, आहे का नाही बरं? हो बाई. बाई नाराज नको हो. मी काय म्हणत होती, आपण कुठं बाहेर फिरायला जायचा प्लॅन बनवतं का? आता मी बी आलेली आहे, तू बी आहे, तर कुठं बाहेर जायचा प्लॅन बनवतं का आपण? नाही, मला नाही याचं. बाई अशी नाराज नको राहू ना. आईला काय वाटन मग? आई अजून भांडण करून घरात नाही, तू अशी नाराज दिसशील तर काय करू बाई ना. माझं मनच लय दुखलं. बाई जाऊ दे ना, काय कोणावर काही लक्ष देऊ राहिली? लोकांचं कामच आहे म्हणणं. जाऊ दे, बोलू दे वहिनीले, जे बोलायचं आहे ते. त्याचं कोणी ऐकत आहे का? त्याच्या मनात येईन ते बोलीन ते. स्वतंत्र आहे ते बोलायला. ते बोलायला स्वतंत्र आहे, आपण बी बोलायला स्वतंत्र आहोत. करू दे ना, त्याला जे करायचं आहे ते, जे बोलायचं आहे ते बोलू दे ना. काय लक्ष देतो कोणाच्या इकडे आणि आपलं मूड खराब करतं? इथं 4 दिवस सुखानं आले तर 4 दिवस सुखानं राही ना. काय त्या वहिनीच्या गोष्टीकडे लक्ष देतं? किती झालं तर त्याचं घर आहे ना बाई. नाही हा बाई, अशा गोष्टी मासन करू नको. त्याचंच घर आहे का? आपलं घर नाही आहे का? सर घर आहे, सगळेजण मिळून राहतात त्या घरात. आता मूड खराब नको करू. तू हे मूड खराब करू राहिली आणि सोबत नाही बी मूड खराब करू राहिली तू. चाल कुठं फिरायला जायचा प्लॅन बनवून आपण. कुठं जायचा प्लॅन? शेगावले चालतं का? काय शेगावले? हो, लय दिवस झाले गेलोच नाही आपण. हो बाई ना, मला लय दिवसाचं शेगावले जायचं होतं दर्शनासाठी. आता तुम्ही म्हटलं तर चाल ना मग. बरं करू मग प्लॅन आपण जायचा. आईसोबत बोला लागन. पण आपल्याला घेऊन कोण जाय ना? कोणी खायला पाहिजे आपल्यासोबत? आपण दोघी बहिणी, आई, वहिनी आली तर वहिनी. चाललं जाऊ. नाही तर मोठ्या दादाला म्हणून पाहिजे. मोठा दादा घेऊन जाऊ शकते आपल्याला. बरं ठीक आहे, मोठ्या दादासोबत बोलतो मी. जाऊ मग आपण घुमायला. तसं तुझं मूड काही चांगलं नाही आहे, बाहेर चालशील घुमशील फिरशील तर तुझं मूड चांगलं होऊन जाईल. बरं ठीक आहे. कधी उद्या चालतं का मग शेगावले? नाही, पहिले मोठ्या दादाला विचारू दे ना, टाईम कधी आहे दादाजवळ. येऊन जाईन का काय विचारू ना. बरं ठीक आहे. पाय आता किती चांगली दिसू राहिली तू, हसू राहिली तर. मी मी रडू राहिली होती, अशी हसू राहिली तर पाय किती चांगली दिसू राहिली तू आता. हसत जा हमेशा, रडत नको जाऊ. आणि छोट्या छोट्या गोष्टी काही म्हणायला लावून नको घेत जाऊ. एका कानानं ऐकायचं ना, एका कानानं सोडून द्यायचं. कोणाच्या गोष्टीवर लक्ष नाही द्यायचं बाई ना. लोकांच्या गोष्टीवर जर लक्ष दिलं ना सोनूबाई, खरं सांगतो माणूस पागल होते. म्हटलं पागल होते. काही कोणाच्या गोष्टीवर लक्ष नाही द्यायचं. आग लगे बसती नाही, आपण राहू मस्ती नाही. समजले का मी काय म्हणली तर? समजलं मला. आता रडू नको. चल जेवण करून घेऊ. आईनं जेवायला बोलवलं आपल्याला. बरं ठीक आहे. कृष्णा जेवला का? हां, वहिनीनं लेकराई बरोबर जेवायला देऊन दिलं त्याला, जेवला तो. बरं ठीक आहे. छोटीशी गोष्ट होती माय बाई. एवढ्याशा गोष्टीचं एवढं मोठं झाड झालं माय बाई. कुकूनच तोंडातून निघालं. तशी मी काही बोलत नाही ना सोनूबाईला, कधीच नाही बोलत नाही. पण त्या दिवशी निघून गेलं तोंडातून. ते एवढ्याशा गोष्टीचं एवढं मोठं पतंगड झालं माय बाई घरात नाही. जर मला माहीत असतं ना एवढं होईल म्हणून तर मी कधीच नसतं म्हटलं, काहीच नसतं म्हटलं मी. मीच फसली माय बाई. आता मला
जगदीशजीला बी रागाला माया, ते रागानं म्हणून राहिले मला, तुला तर मायबापाच्या इथं नेऊन सोडतो. माई बहीण आली तर तुला सहन नाही होऊ राहिली, चालली जाय म्हणते, त्या मायबापाच्या इथं नेऊन सोडून देतो म्हणते. माई बहीण एवढीच तुला आवडत नाही म्हणे, एवढीच तुला भारी झाली तर तुला नेऊन सोडून देतो त्या माहेरी, राय म्हणे तिथं, जोपर्यंत माई बहीण आपल्या सासरी जात नाही तोपर्यंत. असे बोलू राहिले ते माझ्यासोबत, जसं काही मी खूप मोठं पाप केलं, खूप काहीतरी बोलली मी. हां, गलतच बोलली म्हणा, बोलायला तर नव्हतं पाहिजे, पण आमच्या बी इच्छा आहेत ना बाप्पा, आमचं बी मन आहे. तुमच्या बहिणीला जसं आपल्या माहेरी आवडते तसं आम्हाला आमच्या माहेरी आवडते. हे गोष्ट नाही समजत का ताईले? थोडीशी काय त्याच्या बहिणीला बोलली तर एवढं लागलं ताईले, त्याची आई किती बोलते आम्हाला, किती बोलते, आम्ही कसं सहन करतो. असं असते सुनीमध्ये आणि पोळीमध्ये भेदभाव, यालाच म्हणतात. सुनीचं कोणी ऐकत नाही. आता राग मला माहेरी नेऊन सोडून राहिले, राय म्हणते माई बहीण आहे तोपर्यंत तिथं. खूप माहेरी करू राहिली म्हणते. कोणाला जाणी वाटत आपल्या माहेरी? 4-8 दिवस राहणे वाटत, कोणाला नाही वाटत? त्याच्या बहिणीलाच फक्त माहेरीच आवडते का, आम्हाला नाही जा वाटत का? हे असे असतात म्हटलं, आपलं आणि दुसऱ्याचं असा भेदभाव करतात. म्हणून तर सुना काही जास्त उंगत नाही त्याईले. पण मला चांगलं काम नाही वाटत आहे, मला तर नेऊन सोडू राहिले ते माहेरी, पण मला चांगलं काम नाही वाटू राहिलं. मी प्रेमानं गेली असती ना तर मला चांगलं वाटलं असतं, पण हे भांडणं करून जाणं मला बरं नाही वाटू राहिलं. पण त्याने वाटच पकडली, तुला माहेरी नेऊन सोडतो, आणि राग जाणं मला चांगलं नाही वाटू राहिलं. आता करू तर काय करू? बाप्पा रे, आनंदी अलमारी साफ करू राहिली का? कपड्याच्या घड्या गिड्या करू राहिली, बॅग काढली, बॅगेतले कपडे घड्या करू राहिली का भरून ठेवू राहिली बॅग? अलमारी झाली वाटतं तुझी साफ? नाही होत आई, काय तर अलमारी साफ करू राहिली? अलमारी नाही करू राहिली साफ. मग हे कपडे? मला जगदीशजीनं म्हटलं म्हणे तुला माहेरी नेऊन सोडतो म्हणे, लवकर बॅग भर म्हणे. आता मी बी अचानक ते सोनूबाईवालं भांडण, मा बहिणीला बोलली म्हणे, तू लय बोलली म्हणे मा बहिणीला, तुला माहेरी जायचं होतं तर मला सांगायला पाहिजे होतं म्हणते. मा बहिणीला काही म्हणायला नव्हतं पाहिजे. आता तुला माहेरी जायचं आहे ना म्हणते, तुम्ही नेऊन सोडतो म्हणते तुला माहेरी. जोपर्यंत माई बहीण मा घरी आहे तोपर्यंत तुझ्या माहेरीच राह म्हणते, तू त्याच्यानं काही अडत नाही म्हणते. आता माई बाई एवढे बोलले का? मग नाही तर काय, भांडण केलं त्याने माझ्यासोबत. तुला काय म्हटलं मग ताईले? जातो म्हटलं का? मी काहीच नाही बोलली. बॅग तर भरू आली तू, भरून ठेवतो माय बाई बॅग, डबल आले तर माझं भांडण केलं ताईनं, तर मग काय करू? मग जाच लागत मला. चांगलं आहे, चालली जाय. तू खुश काऊन नाही, तुला नेऊन सोडतो म्हणतात तरी बी? ताई, भांडणं करून जाण्यात आणि प्रेमानं जाण्यात फरक नाही आहे का? माहेरी भांडणं करून जा वाटते का कोणाला? प्रेमानं जा वाटते, प्रेमानं 4-8 दिवस राहा वाटते. भांडण करून जाईन तर माय बी मन लागन का तिथं? माया तरी मन लागन का सांगा तुम्ही? मी तिथं सुखासाठी चालली, सुखानं राहीन तिथं 4-8 दिवस. माझ्या दिमागात हे टेन्शन नाही राहीन का आपल्या घरचं? हो बाई, बरोबर बोलली तू. मग आता काय करायचं आहे? काय करू आता, काही समजून नाही राहिलं मला. भाऊजी कुठं आहेत तर? माहीत नाही, हॉलमध्ये असतील. बरं चाल तू माझ्यासोबत त्याच्याजवळ, चाल. नाही राहू द्या, चाल ना, मी बोलतो ना. बरं चला. वच्छलाबाई आली हो माय बाई, आली. कोण आलो माय? आता माय बाई चंपा, तू आहेस का? हो वच्छलाबाई, काही काम होतं का? तुला एक गोष्ट सांगायची होती. काय सांगायचं होतं? तुला माहित आहे का शांताबाईची तब्येत खराब झाली ना, लय तब्येत खराब झाली. आता माय बाई काय झालं शांताबाईले? सकाळीच तर चांगली दिसली होती ती मला, मी दूध आणायला गेली तेव्हा. हो, बँकेत गेली होती म्हणे, आणि बँकेतून आली ना तशीच तब्येत खराब झाली. माय काय झालं होती? ऊन लागलं म्हणते बाई, लय ऊन लागलं म्हणते तिला. हो का व? ऊन बी तसंच तपत आहे ना बाई ना, ऊनही तसंच तपत आहे. एवढ्या उन्हात तर कुठं जायची इच्छा नाही होत म्हटलं. 10 वाजताच्या नंतर तर बाहेर पाय नाही टाका वाटत. किती ऊन तपू राहिली बाई, मरणाची ऊन तपू राहिली निरा. मग नाही तर काय, तुला कोण सांगितलं व? मला राधा आणि रंजनाताई जाताना दिसल्या होत्या तिच्या घरी. मी विचारलं कुठं चालल्या एवढ्या उन्हाच्या, तर म्हणे शांताबाईला ऊन लागलं म्हणे, शांताबाईची तब्येत खराब आहे तर तिच्या घरी चाललो म्हणे. मग मला तिचा पोर काही दिसला होता, ॲटो पाहत होता गावात. नाही कासाठी? हो बाई, मला असं वाटते जास्त ऊन लागलं तिले दवाखान्यात ॲडमिट करायला नेऊ राहिली वाटते शांताबाईले. माय हो का व? खरंच का? मग नाही तर काय. चल माय बाई, जातो तिला भेटायला, काय झालं पाहतो. तेच म्हटलं, मी चालली म्हटलं पाहिले, तू चालतं का? चाल ना माय बाई, चाल ना. चाल मग. आई, हे आई. जगदीश, काही काम होतं का रे? हो आई, काम होतं, अर्जंट काम होतं. पाय रे बापा, मी चालली होती शांताबाईच्या इथं. आता माय बाई हा कोण एवढा रागात दिसू राहिला? काहीतरी झालं वाटते बाई. आता काय माहिती तिच्या समोर तमाशा करतात का तर चंपासमोर. पहिल्या चंपाला काढून द्यायला पण मला, मग विचारायला मग काय झालं तर. बाई चंपा, हो तू समोर बस, आलीस मी मागून. बरं जाऊ का मी समोर, येतं का तू? थांब धंदासाठी. नाही थांबू नको, तू हो समोर बस, मी आलीस तर मागच आली मी. बरं ठीक आहे, ये मग लवकर. हो आली मी. माय काय झालं काय माहित बापा, आता ह्या पोराले बी काय झालं बापा? काऊन एवढा रागात आहेस तू? तू तर कधी रागात नसतं. काय राग आला तुले? आई, ते आनंदीला आहे ना, तिच्या मायबापाची इथून नेऊन सोडून राहिलो मी. तिला जायचं आहे तिच्या माहेरी, म्हणून ती बाई बोलली ना, तिला आता तिच्या माहेरी नेऊन सोडतो मी. आणि जोपर्यंत इथं माझी बहीण राहीन तोपर्यंत तुझ्या माहेरीच राय म्हणतो तिले. मग जाईन तिला घ्यायला मी, सोनूबाई गेल्यावर तिला तिच्या माहेरी नेऊन सोडतो. तिला जायचं आहे तिला जाऊच दे आता तिच्या माहेरी. बापा तिला पाठवून देशील माहेरी तर मग पोरीचं कोण करील रे बापा? माई पोरगी येतं सुख घ्यायला आली का, काम करायला आली बापा? माई पोरगी का हातानं स्वयंपाक पाणी करून खाईन का? काही बोलतो रे बापा तू तर. नाही आई, तिला तिच्या माहेरी जायचं आहे ना, तिला काय थांबवतं मग? जाऊ दे तिला तिच्या माहेरी, पाहू आपण आपलं. कोणी करायला नसलं तर रोजानं लावीन नाही, पण जाऊ दे तिच्या माहेरी. तिच्या जण काढते का आपलं? थोडा आरामानं बोल ना बापा, आरामानं बोल ना, विचार करू ना. तिला जायचं आहे का? तिनं म्हटलं का तुले? नाही तिनं नाही म्हटलं मला, पण तिला मनात आहे जायचं तर जाऊ दे तिला. बाई रोहिणी, जगदीशचा आवाज आहे, जगदीश एवढ्यानं काय बोलू राहिला? चाल बरं बाई, पाहू जाऊन काय झालं तर.
हो चाल चाल. काय झालं रे बापा जगदीश? ताई हा जगदीशजीचाच आवाज आहे ना? हो ताईचाच आवाज वाटत आहे. चाल बरं पाहू बरं काय झालं तर. हो चला. नाही आई, मी जे म्हणून राहिलो ना तुले तेच ऐक तू. तेच बरोबर आहे. ज्याची इच्छा नाही आहे इथं राहायची मा बहिणीचं करायची त्याला इथं थांबून काय फायदा? काय फायदा? कोणाच्या मर्जीच्या खिलाफ त्याला काम करायला लावतो का तू? भाऊजी असे कसे बोलू राहिले तुम्ही? कोणाची इथं मर्जी नाही आहे काम करायची? कोण मर्जीच्या खिलाफ काम करू राहिलं? वहिनी, मी तुम्हाला नाही म्हणून राहिलो. आहेत काही लोक या घरात नाही. ताई ते मला म्हणू राहिले. काय रे जगदीश, काऊन असं बोलू राहिला तू? काय झालं? असं कोण बोलत आहे तू? कोणाची इच्छा नाही या घरातनी काम करायची? कोणाला काम नाही करावं वाटत घरातनी? आहेत बाबा काही लोक. माझी बहीण आली तर जीवात उडेल त्याची कामं करायची. त्याला वाटते ननद आली तर ननद चकून करत बसन म्हणून त्याला त्याच्या माहेरी जायचं आहे तर माहेरी नेऊन सोडतो ना मी. माहेरी नेऊन सोडतो. जोपर्यंत माझी बहिणीत आहे तोपर्यंत माहेरी नेऊन सोडतो. त्याला काहीच टेन्शन नाही. कोण आले? माय बायकोले आनंदीले. काय केलं सुनबाईनं? बाबा काही माहित नाही तुम्हाला, काही माहित नाही. या घरात राहतो का मी? मला काही माहित नाही राहीन का? सर माहिती आहे मला. आता जसं मला वाटते की माझी पोरगी आली पाहिजे, 4-8 दिवस माघारी राहिली पाहिजे. तुलाही असं वाटते तुझी बहीण आली पाहिजे, इथं राहिली पाहिजे. सरायलाच वाटते आपली पोरगी आली पाहिजे, आपल्यासोबत 4-8 दिवस राहिली पाहिजे. सरायलाच आपल्या पोरीची आठवण येते, सरायला आपल्या पोरीची आस असते. तसं सुनबाईच्या आई बाबाला त्याची आस नसन का? सुनबाईला वाटत नसन का 4 दिवस मी आपल्या माहेरी राव? सोनूबाईला कसं माहेरी या वाटते, राह वाटते. मग सुनबाई काही अलग आहे का? मग सुनबाईला बी वाटते ना आपल्या माहेरी 4 दिवस जाऊन राहा म्हणून. मग सुनबाईनं जायची इच्छा जाहीर केली तर त्याच्यात मी काय गलत केलं? काय गलत केलं तुम्हाला माहित आहे का बाबा? सोनूबाईला बोलली ना ते. अरे बोलून देत असते कधी कोणी, तो का राग म्हणा लागते का? हे तुझ्या आईला पहिलेच समजायला पाहिजे होतं. जसं आपल्या पोरीला आपल्या माहेरी यायचं आहे तसं आपल्या सुनाईला बी तर त्याच्या माहेरी जायचं असेल ना. हे पहिले तुझ्या मायला समजायला पाहिजे होतं. का मायनं त्याचा बी बंदोबस्त बसवायला पाहिजे होता. तिघी सोबत नका जासान, मा पोरी येणार आहेत, एक एक करून जासान. सुनबाईचं बी आपल्या माहेरी जाणं झालं असतं. सोनूबाईले आणि आपल्या रोहिणीबाईले काही प्रॉब्लेम बी नसता झाला, त्याचंही राहणं झालं असतं. सुनबाईचं बी माहेरी जाणं झालं असतं. बरोबर चाललं असतं सर्व. तुझ्या माहिती गलती यायच्यात नाही. त्या मायनं हा हिशोब पहिलेच लावायला पाहिजे होता. माहित होतं मला असं होणारच आहे. कारण की सुनबाईले बी तांब्याच्या रसाला जायचं आहे ना आपल्या माहेरी. तू काय राग मा बायकोला नेऊन सोडतो म्हणून राहिला? राग नेऊन सोडायला लागत असते का बायकोले? मान्य करतो सुनबाईनं असं बोलायला नव्हतं पाहिजे. तू बी तर बरोबर नाही बोलू राहिला ना. मामाजी मी माफी बी मागू राहिली. मी गलत बोलली, आता बोलणार नाही असं म्हणू बी राहिली मी. काय बरं, सुनबाईनं माफी बी मागितली ना, मग आता राहिलं काय? हे माई गलती काऊन सांगू राहिले? माई काय गलती आहे? बरोबर बोलत आहे बाबा. हो मामाजी तुम्ही बरोबर बोलत आहे. हा पा सुनबाई, मी कधी बोलत नसतो माहिती आहे तुम्हाला. जशा माझ्यासाठी 2 पोरी आहे तशा तुम्ही माझ्या 3 पोरी आहे. मी असं नाही समजत की मला 2 पोरी आहे म्हणून. मी असं समजतो की मला 5 पोरी आहेत. आता मा पोरी आलेल्या आहे तर तुम्ही तिघीच्या तिघी सोबत नका जाऊ आपल्या माहेरी, एक एक करून जा. आता आनंदीबाईला जायचं आहे ना, आनंदी जाईन. मग आनंदी आल्यावर मोहिनीबाई जाईन. कसं घरातनी भांडणं बी नाही होतील आणि तुमचे कामं बी होऊन जातील, नाही का? हो मामाजी तुम्ही बरोबर बोलू राहिले. तुमचं बोलणं पटलं मला. हा पॅरी जगदीश, सुनबाईले त्याच्या माहेरी घेऊन जाईल. 4-8 दिवस सुनबाई तिथं राहतील. आनंदी आल्यावर मग मोहिनी जाणार. कोणाला राग नाही ना काही नाही. तुम्ही तर असं करतच नाही बा, निरा भांडणारच येता. हे सर्व काम वच्छलाचं होतं. वच्छलाचं काम होते आपल्या सुनाईला समजून सांगणं, आपल्या पोरीला समजून सांगणं. तिनं काहीच नाही केलं. हो दे तर होऊ द्या भांडण. हो बाप्पा मला काय बोलू राहिले तुम्ही? आई बाबा बरोबर बोलत आहे. शांत राहा थोडी. ठीक आहे शांत राहू. मला काय बोलत आहेत ते? पटलं का जगदीश तुला नाही बोलणं? हो बाबा मला पटलं तुमचं बोलणं. बरोबर बोलत आहे तुम्ही. मी ना हा विचार केलाच नाही. अरे राग कोणतं डिसिजन घ्यायला लागत ना बाबा. शांत दिमागानं काम घ्यायला लागते ना. असं तर तुला कधी राग येत नाही रे. आज कसं काय एवढा राग आला बाबा? ते आनंदी बोलली ना बाईले तर मग मला एकदमच राग येऊन गेला. आणि जाऊ दे, होतच असते. एका घरात मी राहतो तर 2-2 गोष्टी होतातच. एका घरात राहा लागते तर एकामेकाचं सहन करावंच लागतेच. भांड्याला होतेच आवाज. हो बाबा बरोबर बोलले तुम्ही. आज मी आनंदीला घेऊन जातो तिच्या माहेरी. मग ते 4-5 दिवस तिथं राहीन. मग तिला घेऊन येईन. नंतर मग मोहिनी वहिनी जातील. हां हे झाली ना गोष्ट. याला म्हणतात बा समजदारीची गोष्ट. हो बाबा समजलं मला. हे गोष्ट मला बी तर समजून सांगू शकत होते नाही. मलाही समजून सांगू शकत होते ना. नाही मला नाही सांगितलं ताईनं. 4 चौघात मी आपला मोठेपणा करू राहिले. पहा मी किती समजदार आहो. लय समजदार आहेत. आणि याच्यात मला काय बोलू राहिले? मला काय बोलू राहिले? मी काय केलं? तू या माईची गलती आहे, ह्या सुनाईची काही गलती नाही आहे. काहीच गलती नाही आहे त्याची. सरी गलती नाही आहे. माई गलती आहे ना पोरीची गलती आहे. हे माणूस बी ना लय चोपडा आहे बापा, लय चोपडा आहे. घेऊन जाय मग सुनबाईले आज तिच्या माहेरी घेऊन जाय. हो बाबा घेऊन जातो. आनंदी तुला बॅग भरायला लावली होती ना, भरली का तुला बॅग? हो भरली मी ना बॅग. पण आत्याबाईले आणि सोनूबाईले काही प्रॉब्लेम नसेल तर मी जातो, नाही तर नाही जात. त्यानं जर म्हटलं जाय तर जातो, नाही तर नाही. आता माय बाई सांगितलं ना, घरातल्या मेन माणसानं म्हटलं ना की जाय म्हणून. तुझ्या सासरा तर माया काय बापा, मी कोणती मेन आहो या घरात? मी माया कोण मान सन्मान ठेवते, माया कोण ऐकते बापा? मा गोष्टीला कोणती व्हॅल्यू आहे? सांगितलं ना घरातल्या मेन माणसानं जाय म्हणून तर जाय बापा. तुझ्या सासऱ्यानं म्हटलं जाय तर मी कोणा बापा बोलणारी? माया कोण ऐकते या घरात? मी काही आई जाऊ दे ना आता. आठवू दे ना गोष्ट. किती लांब होतं आता? हो बापा मी काही लांबत नाही. गोष्ट तुझ्या बाप जाणे तू जाणे. मला काही सांगू नका बापा आणि मला काही विचारू नका. तुमचं तुम्ही पाहत बसा. तसे या घरात कोण हुंते बापा मला? तर आपल्या मनानं जे करायचं आहे ते. काही जाऊ दे ना, काय बोलू राहिली. झालं गेलं पार पडलं. मी भुलली आता गोष्ट, तू बी भुलून जाय. वहिनी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, जा तुम्ही. हो आनंदी जाय, काही प्रॉब्लेम नाही आहे. आहेत नाही दोघी जणी. आणि थोडेफार कामं आम्ही बी करून घेऊ. कामं केल्यानं काही नसते होत.
आमच्या लग्नाच्या पहिले आम्ही ह्या घरातनी कामं करतच नव्हतं. हे का दुसऱ्याचं घर आहे? आमचंच घर आहे. आमच्या मायबापाचं घर आहे, आमचं घर आहे. आम्ही काही घरातनी कामं नाही केले पहिले. जाय तू जाय. आमच्यासाठी तुझ्या मन कायले मारतं तू? हां, तुझ्या आई बाबा तुझे वाट पाहू राहिले. तुझ्या आईचे तुला किती वेळा फोन आले. जाय तू जाय. ते बी वाट पाहत असं. जसं आमचं मन करते आमच्या माहेरी यायचं, तसं तुमचंही मन करते आपल्या माहेरी जायचं. समजलं मला. जाय तू माहेरी. हे झाली ना गोष्ट काही आनंदी. आता पाय तुझ्या ननदबाईने बी म्हटलं जाय म्हणून, तर जाय आता. आणि असं नाराज होऊन नको जाऊ. आपल्या माहेरी खुशी खुशी जात असतात. खुशी खुशी जाय. बरं ठीक आहे मामाजी. आनंदी तू तयार आहेस का? चाल. पथा म्हणा ऊन किती आहे, थोडंसं ऊन उतरू द्या मग जाऊ. बरं ठीक आहे, पण मी मुक्काम नाही करीन बरं. उद्याची ड्युटी आहे माही. तुला सोडून मला वापस बी येणार आहे. म्हणून म्हटलं थोडं लवकर चाल. बरं ठीक आहे, थोडंसं ऊन हलकंसं तर उतरू द्या मग जाऊ. बरं ठीक आहे. हो.